स्वर्गीय आबासाहेबांचं, महाविकास आघाडीचं. निवडणुकीमध्ये मी उभा असण्याचं कारण आपण सर्वजण आहात. मागच्या 3 वर्षामध्ये या तालुक्यात आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेने माझ्यावरती भरपूर प्रेम केले आणि आबासाहेबांच्या निधनानंतर या मतदारसंघामध्ये आमच्या कुटुंबातलं कोणीतरी थांबलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे. याच्यासाठी तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मला विनंती केली आणि तुमच्या आग्रहाखातर मी मागच्या 3-3.5 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम केलं. काम करत असताना आमच्या मी असेल आणि केत दादा असतील आमच्याकडून निश्चितपणे काही चुका घडल्या असतील. आम्ही दोघं तरुण आहोत आणि माणूस हा नेहमी जीवन जगत असताना काही वेळेला चुका होतात. तशाच आमच्याकडून सुद्धा चुका झाल्या असतील त्या आपण सर्वांनी पदरात घ्याव्या एवढी विनंती करतो. स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्षात मतदारसंघाची सेवा करत असताना तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांनी आबासाहेबांना सहकार्य केलं, पाठिंबा दिला आणि त्याच पद्धतीनं आबासाहेबांनी सुद्धा आपल्याला आपल्या 3-3, 4-4 पिढ्याला तर हाताच्या घोडासारखं. आपण ही निवडणूक का लढतोय तर निश्चितपणे काही उद्दिष्ट समोर ठेवून ही निवडणूक लढतोय. या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, माता भगिनींना सुरक्षा मिळाली पाहिजे. आज शहराच्या काही गर्दीच्या ठिकाणी चौकामध्ये रोडरोमिओ करून छेडलं जातं माता भगिनींना आणि मग त्याची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यासाठी गेल्यानंतर या दोघांनी मागच्या 5 वर्षात कारभार पाहिला आणि कारभार पाहत असताना आपल्या माता भगिनींना त्रास दिला जातो, अन्याय होतो. त्यावेळेस या दोघांनी त्यांचं रक्षण करणं गरजेचं होतं. पण या दोघांनी तक्रार करायला गेल्यानंतर सांगितलं आमचेच कार्यकर्ते, कारवाई होता कामा नये. मी तुम्हाला सर्व पालकांना एक विश्वास देतो की भविष्य काळामध्ये ज्या आपल्या कुटुंबातल्या भगिनी आहेत, तरुण भगिनी आहेत, शहराच्या ठिकाणी येतात शिक्षणासाठी, त्यांना त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी हा शेतकरी कामगार पक्षाने बाबासाहेब देशमुख घेतली. आज महाराष्ट्रामध्ये तरुण सहकारी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, MPSC ची तयारी करतात. मागच्या 3 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये जाहिरात निघाली आणि त्या जाहिरातीमध्ये अनेक वेळा तांत्रिक दृष्ट्या चुका दिसून आल्या. पण भविष्य काळामध्ये या तरुणांना त्या जाहिरातीमध्ये फॉर्म कधी सुटणार, ते फॉर्म कधी भरायचे, परीक्षा कधी असेल आणि जॉईनिंग कधी असेल, हे जे जाहिरातीमध्ये दिलेलं असेल त्या वेळेमध्ये होईल याची तुम्हाला ग्वाही देतो. या राज्यामधल्या बऱ्याचशा तरुण तरुणींना शिष्यवृत्ती अजून मिळाली नाही, तशीच प्रलंबित आहे. त्याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतो. या मतदारसंघातल्या आणि राज्यातल्या अशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका त्यांच्या अनेक असंख्य मागण्या ह्या अजून उर्वरित आहेत, बाकी आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण ही निवडणूक लढतो. या माझ्या तालुक्यातल्या कोळी समाजाच्या तरुण तरुणींच्या कास्ट सर्टिफिकेटचा प्रश्न प्रलंबित आहे. भविष्य काळामध्ये 23 तारखेनंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि आपल्या कोळी बांधवांच्या कास्ट सर्टिफिकेटचा प्रश्न
आपण लवकरात लवकर सोडून देऊ हा विश्वास तुम्हाला देतो। आज मी शहरातल्या लक्ष्मीनगर मध्ये गेलो होतो। त्या ठिकाणी गाडेवाले मराईवाले आहेत, त्या बांधवांच्या सुद्धा जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न आहे। निश्चितपणे भविष्य काळात तो सोडवला जाईल हा तुम्हाला विश्वास आहे। या शहरामध्ये इंदिरा नगर असेल, संजय नगर असेल, लक्ष्मीनगर असेल, या भागामध्ये बरेचसे गोरगरीब झोपडपट्टीमध्ये राहतात। तुम्हाला सर्वांना विश्वास देतो की भविष्य काळामध्ये जी काही तुमची आज कच्ची घरं आहेत, लवकरात लवकर ती पक्की करून देण्याचा शब्द हा बाबासाहेब देशमुख तुम्हाला देतो। शेतीला वेळेत पाणी मिळालं पाहिजे, शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतो। हा तालुका सुसंस्कृत तालुका, शांततेचा तालुका आणि निष्ठावंतांचा तालुका म्हणून आणि मतदारसंघ नावारूपाला तुम्ही सर्वांनी आणला। आज या तालुक्याचे नाव घेतल्यानंतर काय लोक कशा पद्धतीने आपल्याला हिणवतात, निश्चितपणे भविष्य काळात सुद्धा सांगोला मतदारसंघ आणि तालुका हा निष्ठावंतांचाच तालुका म्हणून नावारूपाला आणण्यासाठी आपण आमच्या तालुक्यामध्ये मागच्या 10-15 दिवसापासून एक विचार डोक्यावर काढतोय। माझ्या तरुण सहकार्याने आबासाहेबांचं फोटो किंवा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवल्यानंतर त्या तरुण सहकार्यांना बोलवलं जातं, दरनाटी केली जाते आणि ते स्टेटस डिलीट करायला लावतात। या शहरातल्या बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांना सुद्धा धमकावलं जातंय आणि सांगितलं जातंय की विशिष्ट उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे, नाही केलं तर तुम्हाला तुमचा व्यवसाय शांततेत करू देणार नाही। मी तुम्हाला सर्वांना विश्वास देतो की भविष्य काळामध्ये मग ते तरुण सहकारी असतील किंवा या शहरातले गावगाड्यातले व्यापारी असतील, तुम्हाला सर्वांना विश्वास देतो तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही। याची जबाबदारी बाबासाहेब देशमुख आणि महाविकास आघाडीचे नेते घेत आहेत। आज मागच्या 3 वर्षापासून आपण या तालुक्यामध्ये मलिदा गँग तयार केली या दोघांनी, आणि मलिदा गँग तयार करत असताना ठराविक विशिष्ट ठेकेदारांना काम दिलं, कामाच्या माध्यमातून निधी दिला आणि निधीच्या माध्यमातून यांनी टक्केवारीच्या माध्यमातून स्वतःचा विकास करून घेतला। पण या सर्व ठेकेदारांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण जर आबासाहेबांच्या काळात काम केलं असेल तर आबासाहेबांनी काम दिल्यानंतर तुमचा चहा तरी पिला का सांगा। निश्चितपणे भविष्य काळात हा मतदारसंघाने हा तालुका भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त सांगोला मतदारसंघ करायचा आहे, याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय। पण भविष्य काळात ज्या ज्या ठेकेदारांनी या तालुक्यात आणि मतदारसंघात कामं केली त्याचा दर्जा त्या कामाचा जर निकृष्ट असेल तर भविष्य काळामध्ये 23 तारखेनंतर त्या सर्व ठेकेदारांची तपासणी केली जाईल आणि त्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट मध्ये घालण्याचं काम ही महाविकास आघाडी करेल हा इथल्या जनतेला विश्वास आहे। आपण मुस्लिम मतं आणि आंबेडकरी चळवळीची मतं मिळवण्यासाठी काही उमेदवार एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। तुम्हा सर्वांना मी सांगतो की हे सांगतायत की बाबासाहेब देशमुख निवडून आल्यानंतर बीजेपी सोबत जातील। मी तुम्हा सर्वांना सांगतो मागच्या 6 महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या, अनेक दादांना आणि माझ्यासारख्याला बरीचशी प्रलोभनं दाखवली गेली, बऱ्याचशा ऑफर आल्या। मी त्याच लोकनेत्याचा नातू आहे ज्यांनी 7 वर्ष लाल होता खांद्यावर फिरवला
आम्ही राजकारण सोडू पण कदापि लालबावट्या सोबत ते मात्रही अंतर देणार नाही हा तुम्हाला विश्वास देतो। आणि जे लोक जे उमेदवार चुकीच्या पद्धतीने इथल्या तालुक्यातल्या मुस्लिम बांधवांमध्ये आणि आंबेडकरी विचारांच्या मतदारांमध्ये संशय निर्माण करतायत, तुम्हाला सांगतो 20 तारखेला तोच मुस्लिम समाज आणि तोच आंबेडकरी चळवळीचे मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या उमेदवाराचा पराभव झाला आणि मागच्या 3-3.5 वर्षापूर्वी स्वर्गीय आबासाहेबांचं निधन झालं। अशा कठीण काळामध्ये आपण काम करत असताना तुमच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता आणि मतदार कणभर सुद्धा इकडं तिकडं हल्ला नाही हा आदर्श निश्चितपणे आज महाराष्ट्र पाहतोय। भविष्य काळात आपल्याला याच पद्धतीनं काम करायचं आहे। पण मागच्या 3-3.5 वर्षामध्ये मी मतदारसंघामध्ये काम करत असताना ज्या वेळेस मी मतदारसंघाच्या बाहेर कामानिमित्त जायचो त्यावेळेस काही आपल्या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या जनतेने सुखदुःखाच्या कार्यक्रमाचे निरोप पोचवले, त्यावेळेस मला जाता आलं नाही। पण आपल्या सर्वांच्या बाई साहेबांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली। निश्चितपणे ज्या पद्धतीनं 60 वर्ष बाई साहेबांनी आबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या, आज आपण अडचणीच्या काळात मी असेल, अनिकेत दादा असतील, माझी बायको असेल, हे सगळं काम करत असताना तुम्हा सर्वांना एक जाणीव करून देतोय की मागच्या 5 वर्षात बाई साहेबांनी सुद्धा खूप जोमानं काम केलेलं आहे आणि ही जनता आपली भविष्य काळात सुखाने समाधानाने नांदावं याच्यासाठी कष्ट घेतलेला आहे। आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक आहे आणि या पहिल्या निवडणुकीमध्ये तुम्हा सर्वांवरती एक नैतिक जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि या नैतिक जबाबदारीमध्ये आज प्रचार संपतोय। पुढचे 2 दिवस आहेत आणि हे 2 दिवस निश्चितपणे रात्रीचा दिवस करून आपल्या वाडी वस्तीवरच्या मतदारांचं संरक्षण करायचं। तुम्हाला 20 तारखेच्या मतदाना दिवशी धमकवलं जाऊ शकतं, तुमच्यावरती दादागिरी केली जाऊ शकते आणि हे करत असताना मतदान तुम्ही निश्चितपणे शांततेत करून घ्यायचं आहे। पण हे करत असताना ज्या माणसाने या तालुक्याची आणि मतदारसंघाची 60 वर्षे सेवा केली, तुमच्या 3-3, 4-4 पिढ्यांना हाताच्या तळखोडासारखं जपलं, त्या माणसाला स्मरून आपल्याला पुढचे 2 दिवस ही निवडणूक पार पाडेपर्यंत सतर्क राहायचं। आबासाहेब सांगायचे रात्र ही वेळेची आहे, निश्चितपणे रात्रच नाही दिवस सुद्धा आता वयाचा झालेला आहे। 2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पैशाचा सुळसुळाट होईल। तुम्ही सर्वांनी अशा गोष्टीला थारा द्यायचा नाही याची मला जाणीव आहे। पण ज्या माणसाने या तालुक्याचा विकास करण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं, स्वतःचा संसार स्वतःचं कुटुंब बाजूला ठेवून तुमच्यासारख्या गोरगरीब दीनदलित कष्टकरी वंचित घटकांची सेवा केली, त्या माणसाला जर आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल
तर येत्या 20 तारखेला बॅलेट मशीनवरचं नाव 4 नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, त्याच्यासमोरचं चिन्ह आहे शिट्टी आणि निश्चितपणे 20 तारखेला या मतदारसंघातून शिट्टीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून भरघोस असं मतदान तुम्ही आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो.